सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. सह्याद्रीच्या कुशीत सुरू झालेली गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धनाची चळवळ आता राज्याच्या सीमा ओलांडत ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आपला मावळा या उपक्रमांतर्गत गेली वर्षभरात महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही मोहीम थेट तामिळनाडूपर्यंत पोहोचतीये. आपण छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली आणि ती मोहीम सुरुवात करत असताना आपला मावळा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्याची आजची ही 14वी मोहीम आहे. त्यामध्ये अनेक गडांची आम्ही त्या मोहीम केली. शिवनेरी असू, धर्मवीर गड असू, तुमचं रायरेश्वर असू, रामशेष असू, तिकोना असू, प्रतापगड, विश्रामगड, भुदरगड, सिंहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि लोहगड आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि तुकोबा यांचं जे भक्तिशक्तीचं नातं होतं त्या देऊमध्ये सुद्धा ही मोहीम गेली. आणि आता ती मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जिंजी या ठिकाणी आम्ही ती मोहीम करत आहे. त्यामागं सगळ्यात महत्त्वाचं, स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या. त्यामध्ये रायगड असू, राजगड असू किंवा जिंजी असू. त्यामुळं महाराष्ट्र दिन हा 1 मेची मोहीम आणि महाराष्ट्र दिन आम्ही जिंजी या ठिकाणी साजरा करत आहोत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आमचा अजेंडा असतो की त्या परिसरातली स्वच्छता करणे, त्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, काही ठिकाणी डस्टबिन ठेवणे, बाकडे ठेवणे, लाईटची व्यवस्था करणे, जे जे छोटे मोठे कामं असतात आणि काही छोट्या प्रमाणातली काही डागडुजी असेल, हे सगळं आम्ही त्या मोहिमेमध्ये काम करत असतो. पण मोहिमेमध्ये काम करत असताना त्या मोहिमेमध्ये अजून त्या गडासाठी काय एक्स्ट्रा करणं आवश्यक आहे ते सरकारला आम्ही पाठपुरावा करत असतो. आणि हे सगळं काम झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र दिन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. त्यामध्ये शाहिरांचा कार्यक्रम असू, लाठी काठीचा कार्यक्रम असू, मल्लखांब असू, असे महाराजांच्या काळातल्या खेळांचा कार्यक्रम करणार आहोत. कमीत कमी आमच्या बरोबर येताना एक 1100 ते 1200 मावळे या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत. आणि आम्हाला अपेक्षित आहे की जे तमिळनाडूमध्ये आपले काही लोक आहेत, तंजावरला आहे, काही जिंजी भागात आहे, काही वेगवेगळ्या तमिळनाडू भागामध्ये, कारण छत्रपतींचं तहत तंजावर त्या भागामध्ये अनेक लोक आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत. तर ते महाराष्ट्रातले लोकसुद्धा त्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. की एक 10,000 लोक महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी जिंजी या किल्ल्यावर उपस्थित असतील. महाराष्ट्र दिनानिमित्तानं 1 मेला तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम आणि भगवा ध्वज फडकवण्याचा उपक्रम आयोजित केला गेलाय, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.